राजे निर्माल्य, चिंता करू नका. तुमच्या सहाय्याबद्दल हा तुमचा सशूर देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र आलेला आहे. या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता मी त्यांची समजूत घाले आणि योग्य तो न्याय तुम्हाला देईन. एक नाट्यप्रेमी रमेश वालावकर राणा वालावल यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून लागलेलं पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून या पारितोषिकाचा स्वीकार. जनितो दिवा जनिता पृथिव्या स्वर्ग आणि मृत्यूलोकाचा उत्पादन करतात म्हणून वेदांनी ज्यांची स्तुती सुमन गायली अशा देवराज देवेंद्रांना राजा सोमेश्वरचा जगाच्या आसमंतात आपल्या गावाची कीर्ती अजरामर नंदी असताना मुद्दाम आहे. अर्धा अधिक काम आमचं झालंच. देवराज संभ्रम मनात निर्माण झाला का? राजा निर्माल्याने आमचं बनवसलं होतं. या महासंग्रामात आपण आला. याला कारण आणि महासंग्रामात येऊन शस्त्राला शस्त्र भिडवून हा संग्राम थांबविला. आमच्या मानवातील मानवांच्या युद्धाची झळ तुमच्या अमरावतीला लागली की काय? राजे सोमेश्वर काय रास्त शंका पण उपस्थित केला. देवराज देवेंद्र स्वर्गाच्या ठिकाणी असणारा आपलं स्थान सोडून या मनतभूमीत अवतीर्ण झाला. तुम्हा मानवांचं द्वंद्व थांबण्यासाठी मी तत्पर ठरवण्याच्या मुळाशी कारण ही दोन ठरली गेली. पहिलं कारण म्हणजे या सृष्टीचा उद्योजक उत्पादन करता आणि स्थैर्य करता म्हणून देवराज देवेंद्रकडे आजपर्यंत अखिल सृष्टीनं पाहिलं. तुम्हा दोघांच्याही द्वंद्वामुळं विश्वाचं हे स्थैर्य कुठेतरी किंचितरित्या डागाळले की काय असा भास मला झाला आणि म्हणून ते स्थैर्य राखलं जावं, हा वाद कुठेतरी मिटला जावा म्हणून देवराज देवेंद्र इथं आला. दुसऱ्या बाजूने जर का विचार केला तर राजे सोमेश्वर आमचं आणि यांचं नातं, राजे निर्माल्य मला कुणी परके नव्हे. माझी कन्या मी राजे निर्माल्य यांना बहाल करून मी त्यांना जावई केलेला आहे. अर्थात या माझ्या पाहुण्यांना सहकार्य करणं या दोन हेतूंच्या परिपूर्णतेसाठी देवराज देवेंद्र स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून या मनतभूमीत आपलं द्वंद्व थांबवण्यासाठी आला. तुमचं एक बळ आहे. कसं का? आधी पेटवायचं आणि नंतर मिटवायचं. कारण तुम्ही तुमची ओळख महत्वपूर्ण गोष्टीने केला की राजा निर्माल्य हे आपले जामाद आहे, आम्ही त्यांचे श्वशूर आहेत याची पूर्ण कल्पना जाणीव आम्हाला आहे. कारण राजा निर्माल्याने तुमच्या देवलोकावर आक्रमण केलं होतं. तुमचा संघर्ष बऱ्याच प्रकारे पेटला होता आणि संघर्षात काही राजे निर्माल्य तुम्हाला आटोपत नव्हते. निर्माल्यांच्या पराक्रमासमोर तुमचे पराक्रम शिथिल होऊ लागले म्हणून आपली मुलगी त्यांना दिला. तिचं त्यांच्याशी लग्न केला आणि वातावरण कुठंतरी शांत केला. त्यामुळं अशा प्रकारे वातावरण जर का मिटवायचं असलं तर त्याचा उद्रेक होईपर्यंत का वाढला? याला कारण आहे. कारण मी का म्हणालो, कारण राजा निर्माल्यांचं आणि माझं युद्ध आताच काही काळ सुरू नाही. अनेक दिवस माघारी पडले. दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध सुरू आहे आणि केवळ या क्षणी देवराज अधिपती इंद्र येतात आणि आपली जामादाची बाजू मांडतायत. ठीक, हे प्रकरण थांबवायचं असेल तर मी सुद्धा तुमच्याशी सहमत होईल. बोला, काय म्हणायचंय आपल्याला? एक राधे सोमेश्वर, मी तालुक्याच्या मुळाशी कारण आमच्या जावयांशी जो संग्राम आपण मांडला तो संग्राम कुठेतरी थांबवा, त्यांच्या वयाचा विचार करा आणि दोन पावलं आपण माघारी चला ही माझी प्रांजळ सद्भावना. त्यांच्या वयाचा विचार करू, हा, मग माझ्या वयाचा विचार कुठं करणार? तुमच्या वयाचा विचार. देवराज, त्यांचं लग्नही झालं, त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली, त्यांचा संसार परमार्थ सगळा झाला, आमचा शिल्लक आहे आणि त्यासाठी ही खटाटोप सुरू होती. राजा निर्माल्य
त्यांची कन्या पद्मावती आपली आमची ना. तिच्यासाठी आम्ही मागणीचा हात मागितला लग्नासाठी. आम्ही काही डोळे पांढरे लंगडे आंधळे मुके बहिरे नाही. वैभव संपन्न आम्ही राजकर्ते आहोत. गजांत लक्ष्मी वैभव चरणाशी गोटांगड घेतोय. शिवाय आम्ही व्यसनी नाही, सद्गुणी आहोत. आमचा गाजावाजा संपूर्ण त्रिखंडात आपण ऐकला असेल तेव्हा माझ्यात काही कमतरता तर नाही असं मी सांगेन. आता मी सांगेन ते सगळं माझ्या मनानं सांगा, जगानं तसं म्हणायला हवं. जग म्हणतंय आपल्यापर्यंत ऐकायला गेलंही असेल. मग तेव्हा मागणीसाठी आम्ही राजा निर्माल्याकडं पद्मावतीचा हात मागितला. त्या अगोदर एक घटना घडली होती. देव दर्शनासाठी पद्मावती गेली असताना अरिष्ट आलं. अरिष्ट आम्ही दूर झुगारून लाविला. निसर्गाच्या नियमानुसार तिनं आमच्याशी प्रणय प्रेमाची अर्चना केली. पण किती झालं, मनाने जरी प्रेम झालं असेल तरी वरिष्ठ माणसांच्या संमतीशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. आणि म्हणून तेव्हा तिचा हात मागण्यासाठी राजा निर्माल्यांकडे आम्ही गेलो. आमच्या पूर्वी ती पोहोचली. राजकर्ता निर्माल्यांना साकल्य वृत्तांत तिला कथन केलं. शिवाय आम्हीही तेव्हा तिच्या लग्नासाठी विचार विनिमय केला. पण राजा निर्माल्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, राजा सोमेश्वर, माझ्या मुलीनं आपल्याशी विवाहबद्ध होण्यासाठी नकार दर्शविलेला आहे. मग देवराज सांगावं, काही अवधीपूर्वी होय म्हणणारी पोर अचानक बदल होऊन नाही म्हणते, म्हणजे काहीतरी पाणी मुरतंय. नक्कीच पाणी मोडतंय. शोधूया. हा, शोधूया म्हणजे वाद थांबेल. आणि जर वाद थांबला तर सगळे प्रश्न मिटतील. मग सगळं द्वंद्व करण्यापेक्षा मी तरी म्हणेन या प्रश्नाचं उत्तरच आपण शोधत पुढे जाऊया. देवराज, तिनं आम्हाला नकार का दर्शविला? लग्नाचा ठरवले बाजूला, लग्न मग कोणी पाहून करीन. पण सांप्रत तिनं मला नकार दर्शविला तेव्हा तिनं नकार का म्हणून दिला याचं कारण मला कळायला हवं. हवं तर तुमच्या नातीला बोलवा. न पेक्षा हे बोलत नाहीत आता, त्यांना बोलते करा आणि कारण काहीतरी विचारा. कारण मी कंटाळलो विचारून काही बोलायला बघत नाही. तेव्हा त्यांना बोलते करा आणि मला कारण स्पष्ट करा. वातावरण शांत होईल. राजे सोमेश्वर, तुमचं मत तुम्ही मांडला. आता 33 कोट देवतांचा अधिपती जो देवतांचा राजा आहे त्याचं म्हणणं शांत चित्तानं ऐकून घ्या. आपण घेतला तर आम्ही घेऊ. ऐका मग. राजे सोमेश्वर, आपण म्हणून मोकळे झाला. घरातील वाढत्या कन्येच्या लग्नाचे निर्णय हे घरातील ज्येष्ठ व्यक्तींनीच घ्यावे. निसर्गाच्या नियमानुसार निसर्गाच्या सानिध्यात दोन तरुण मन एकत्र आली. तुमचं तिच्यावर आणि तिचं तुमच्यावर प्रेम जमलं. पण हे प्रेम लग्नात रूपांतरित करण्याची दोघांची मनोधारणा ही जर का तुम्हाला सफलतेच्या दिशेने न्यायची असेल तर ही वार्ता ज्येष्ठांच्या कानी घालणं अनिवार्य होय. त्यानुसार त्या पद्मावतीनं ही वार्ता आपल्या वडिलांना कथित केली. आता जोपर्यंत ती निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे तुमच्या बरोबर होती तोपर्यंत ती तुमच्या बरोबर लग्न करायला तयार होती. ज्या ती राज्यात आपल्या वडिलांसमोर उभी राहिली आणि तिच्या मतीत परिवर्तन झालं त्यावेळी मला तरी असं वाटतंय तुमच्याबद्दल तिला काहीतरी कळलं तरी असावं, नपेक्षा तुमच्यात काहीतरी दोष असावा. तेव्हा तुम्ही काही क्षणे वातावरण थंड करा. वातावरण थंड झाल्यानंतर मी स्वतः माझ्या नातीला घेईन. मी तिला विचारेन नेमकं काय कारण म्हणून तू या लग्नाला नकार देते आणि तदनंतर तिचे कारण मी तुमच्याकडे येऊन स्पष्ट करेन. काही क्षण हे युद्ध आपण थांबवा. त्यांच्या वयाचा अजूनही विचार करा सांगतोय आणि तुम्ही 2 पावलं मागत राहा. आता प्रकरण मिटणारच भेटूयाच ना. कारण तुम्ही माझ्या मरणावर बोट ठेवला. तिने नकार दर्शविला अर्थात तिला काहीतरी कळलं असेल. म्हणजे माझं काहीतरी आणखी काही आहे असं मी म्हणत नाही. तिला काही कळलं म्हणाला तुम्ही म्हणून विचारले. सोमेश्वर, कसं असेल तर वेळ बघायची आणि काळ घालवायची गरज नाही.
कुठल्याच गोष्टीवर काळ हा इलाज असतोच असं नाही. मी संयमी मनाचा राजा आहे. संयमी नसतो तर जनतेचा राजकर्ता म्हणून हस्तिनापूरचं नाव लौकिक झालं नसतं. तेव्हा संयम माझा आहे. तुम्ही आता निघा, तुमच्या नातीला इथं घेऊन या, नातीला माझ्यासमोर वाच्यता करायला लावा. मी दुर्गुणे आहे की आणखी काही जे काही माझ्यात कमी आहे, न्यूनता आहे, ती मला सांगायला सांगा आणि त्यानंतर तुम्ही हा वाद मिटविण्याचा राजे सोमेश्वर, हो ना. मला नेमकं काय म्हणायचंय ते लक्षात घ्या. जिथं निसर्गाच्या सानिध्यात आपलं प्रणय पुष्प तिनं तुमच्या चरणावर अर्पण केलं, हा. तेव्हा तर ती तुमच्या मनाशी एकरूप होती. निश्चित. या अडीच अक्षराचा अर्थ मी तुम्हाला काय सांगू. प्रेमाचे या विश्वात अनेक प्रकार आहेत. दोन जीवांचं जिथं गोड मिलन होतं तिथं प्रेम या शब्दाची खऱ्या अर्थानं उत्पत्ती होते. पण प्रेम हे लग्नाच्या वेळी रूपांतरित केलं जातं ना, त्यावेळी त्या प्रेमाचे सुद्धा भाग पाडले जातात. प्रेम हे काही क्षणापुरतं आकर्षण सुद्धा असू शकतं. प्रेम हे काही क्षणापुरतं आपला वापर करण्यासाठी सुद्धा असू शकतं, किंवा प्रेम आयुष्यभराची साथही ठरू शकतं. आता तिनं जे तुमच्यावर प्रेम केलं ते आयुष्यभराची साथ करेल असं मला तरी वाटत नाही. ज्या अर्थी ती राज्यात गेली आणि आपल्या वडिलांसमवेत तिनं तुमच्याशी लग्न करण्यासाठी नकार दर्शविला, त्याच्या मुळाशी जे कारण आहे ते कारण शोधण्याची ही वेळ तरी मला वाटत नाही. काही क्षण तुम्ही थांबा, मी कारण शोधेन आणि तदनंतर तुम्हाला सांगेन. तुम्ही बऱ्या बोलानं हे प्रकरण इथं थांबवा आणि चला. पूर्वक सांगतो. प्रेमाच्या गोष्टीतील प्रकार समजावताना शेवट म्हटलात, पण त्याच्या अगोदर एक म्हटलात काय कधी प्रेम वापर करण्यासाठी केलं जातो. तसा वापर तर नाही ना राजा सोमेश्वराचा चालू आहे. मी कुठं म्हणतोय? तुम्ही तुमच्या मनाने विचारा. तुम्ही प्रेमाची व्याप्ती चुकीची सांगतात की बरोबर सांगतात, आता मी सांगणारा कोण? कारण तुम्ही देवलोकीचे देवराज आहात. तेव्हा प्रेमाची व्याप्ती करताना तुम्ही आता वापर केला असेल असं सुद्धा म्हटलात. वापर केला जातो असे शब्दप्रयोग आत्ता तुम्ही म्हणून दिला. मी व्यवस्थित कान ठेवून ऐकत होतो. आम्ही तेव्हा तुम्ही ऐकाच, तेव्हा तुम्ही व्यवस्थित बोलला म्हणून मी ऐकलो, नाही तर बोलणं कळत सुद्धा नाही. बोला तुमचं पण ते सुद्धा ऐकलं जातं. तेव्हा तुम्ही नेमका जर का हा गर्भित अर्थ मला जर आता या क्षणी सांगितला तर हा वादाचा प्रश्न उद्भवणार नाही. कारण तुम्ही आणखी 4-5 वर्षांनी याल, आणखी काही कालावधीनं याल, तोपर्यंत मी लग्नाच्या अडकून राहील. कारण आहे तर तुम्ही आत्ता बोललात राजकर्त्यांचं सैन्य सुद्धा आहे, माझं सैन्य आहे, सर्वांवर विश्वास ठेवता येणार नाही. तुम्ही तरी कुठंतरी कर्मोपकरणी शतकर्णी करणार. देवराज देवेंद्र म्हणाले की कदाचित पद्मावतीला काही यांच्या बाबतीत अडथळा आहे, हे कळलं असेल. नेमकं कशात काही कमी आहे माझं मला कळू दे. तर आता जर जगात संपूर्ण पोवाडा झाला तर प्रत्येकाच्या मनात माझ्याबाबत वाईट प्रतिकृती निर्माण होणार. मग ते लग्न करण्यासाठी पुढे येणाऱ्या सुद्धा 2 पावलं मागे जाणार. तेव्हा निवाडा हा या क्षणी या ठिकाणी व्हायला हवा. मला तरी असं वाटतंय, काय वाटतंय? मांडलेला युक्तिवादच योग्य ठरेल कसा तो तुम्हाला पटवून देतो. कसं सांगा? आता तिच्या मनात काय आहे, स्त्रीच्या मनात काय आहे, परमेश्वर सुद्धा ओळखू शकत नाही. आता तिच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे हे जाणून घेण्याची ही वेळ तरी नव्हे. जर काही क्षण तुम्ही शांत राहिला, तुम्ही बोलून मोकळे झालात, तर आम्ही 4 वर्षांनी किंवा आणखी किती वर्षांनी किती काळानं तुम्हाला उत्तर देऊ हे सांगता येणार नाही. काळ जाणं तुमची ठरेल. त्याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? तिच्या मनात जर तुमच्याबद्दल काहीतरी वाईट असलं तर होईल ते सुद्धा होणार नाही. देवराज मग तेच म्हणतोय, तिच्या मनातील वाईट तिनं बोलल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे ती बोलणार कुणाबरोबर असं तुम्ही आता ठाम सांगता की आणि काय? ती जे बोलते ते जर जगाला कळलं, म्हणून- 4 वर्षाचे लग्न करून मोकळे झालं तिथं जा. म्हणूनच तिला बोलवा. माझ्या तिरुडेपणा कळू दे, नाहीतर या जगात माझी निंदा नसतो आणि कसा म्हणून देवराज तुम्ही सांगतात पापाचं कारस्थान नसेल. कारण जी बोल काही क्षणापूर्वी माझ्याबरोबर प्रेमासाठी
महंतांचे पुत्र तुम्ही पुढे सामान्य नव्हे. या अत्री महंतांनी 1 कोटी वर्ष तपसाधना केली. तपसाधना केल्यानंतर ते ज्यावेळी तप आटपून येत होते त्यावेळी सूर्यास्त झाला होता. हा सूर्यास्त ज्यावेळी अत्री महंतांच्या नेत्रासमोर उभा राहिला चौबाजूनं काळोख होता आणि या काळोखात नवांगणात एक मनोरम अशी चंद्रिका त्यांना दिसली. या चंद्रिकेकडे ज्यावेळी अत्री महंतांनी पाहिलं त्यावेळी त्यांच्या मनात कामेच्छा निर्माण झाली. ही कामेच्छा निर्माण होता क्षणी त्यांचं रेत स्खलन झालं आणि त्यातूनच तुमचा जन्म झाला. तुमची भगिनी उपाला, या उपालेला त्वचारोग झाला होता तेव्हा तुमची कन्या तुमची भगिनी उपाला आणि तुमची पितृदेवता म्हणजे अत्री महंतांच्या डोक्यावर एकही केस नव्हता. तेव्हा या देवराज देवेंद्राची आराधना त्यांनी केली. देवराज देवेंद्र तिथं अवतीर्ण झाला. त्या उपालेनं मला सोमरस भाषण करण्यासाठी दिला म्हणून सोमपा म्हणून या विश्वात मला ओळखलं जाऊ लागलं. त्याच वेळी या देवराज देवेंद्रानं आपल्या पुण्यायोगे तिचा त्वचारोगही मला केला आणि अत्री महंतांच्या डोक्यावर एकही केस नव्हता. ती त्यांची केशकलाही त्यांना मिळवून दिली. मग तुझ्या वडिलांना तुझ्या भगिनीला मी सहकार्य केलं, आता पाहुण्यांना सहकार्य केलं तर काय बिघडलं? देवराज, माझी भगिनी अप्पाला तिच्या जीवनात तुम्ही काय केलं ते सांगितलं. नेमकं तुम्ही कुठल्या भूमिकेनं तिथं हे कार्य पार पाडलात? विश्वाचे मृत्यू लोकांचे उद्योजक करता म्हणूनच कार्य पार पाडला हो की नाही? या विश्वाच्या पाठीवर ज्यानं देवतेची भक्ती केली त्या भक्तीचं श्रेय जे उचित आहे ते त्याला प्रदान करून देणं हा देवतांचा धर्म आहे. मी धर्म या शब्दाची भूमिका बजावली आणि त्यांच्यावर आलेला अरिष्ट देवराज इंद्र, माझ्या भगिनीनं आपली प्रार्थना केली होती. खरं तर प्रार्थना केलीच नव्हती. तुम्हाला सगळ्यात आवड सोमरसाची, त्यामुळे ती नदीवर मुद्दा म्हणून गेली आणि सोमरसाची उघडून घेतला. त्याचा आवाज तुमच्या कानात पोहोचला. तुम्ही सोमरसाला लंपट म्हणून तुम्ही धावून आला. अगदी आता सोमरसाला लंपट असणारा इंद्र तिथं धावून गेला आणि तिला असणारा त्वचारोग दूर केला. बरोबर बरोबर. पण माझ्या पितृदेवतेंनी म्हणजे अत्री मुनींनी काही तुम्हाला सोमरसही दिला नाही आणि अत्री ऋषींनी विनंती केली नाही की माझ्या मस्तकावर केश एकही नाही तेव्हा मला केशकला आणून द्या म्हणून. मग तुम्ही त्यांच्या मस्तकावर तुमच्या दैविकत्वानं केश उत्पन्न केला. बघ किती मोठ्या मनाचा आहे मी. देवराज, तुमचं मन मला आणखी पाहायचं आहे हो. हो, जगात अनेकांच्या डोक्यावर केस नाही, तुम्ही आणखी कुणाकुणाचा उगवणार हो? सोमरस द्यायला शास्त्रात सोमरस दिला की तुम्ही प्रत्येकाला केशकला देणार? दिल्याशिवाय तुम्ही काही म्हणजे भक्ती केल्याशिवाय त्या भक्तीचं फळ देवता देणार नाही. मग माझी भगिनी अंबाला तिचा त्वचारोग दूर करताना तुमच्या रथाच्या चाकाच्या आरीला तिला घासला. तिची त्वचा खऱ्या अर्थानं घर्षण केला आणि त्यातून तिघांची उत्पत्ती केला. तो कर्कोचा एक शल्क अशा 3 गोष्टी निर्माण केल्या. त्या 3 गोष्टी निर्माण करून स्वार्थ तुमचा होता की माझ्या बहिणीची त्वचा सुदृढ करून परमार्थ गाठायचा होता? पण तुझ्या भगिनीला नवनिर्मितीचा सिद्धांत माझ्या बहिणीच्या त्वचेला तुम्हाला जगाला द्यायचा होता म्हणून तुम्ही केला. तुम्ही सोमरसाचे खऱ्या अर्थानं अधीन आहात म्हणून तुम्ही केला, माझ्यावर उपकार केला नाही. राजा, तसं जर केला असता तर खऱ्या अर्थानं मी तुमचे आभार मानले होते. सोमऋषी आज कैक वर्ष राज्य प्रस्थापित करून राहिला. वास्तविक माझ्याबाबत स्वाभिमान तुम्हाला
वास्तविक गौतम ऋषींची पत्नी अहिल्या या अहिल्याचा भोग घेण्यासाठी गौतम ऋषींच्या रूपाने गेला आणि जाताना गेलात आणि बाहेर पडताना बोक्या होऊन आला मला आता एकच सांगा, सांगतोय. जर तुम्हाला अहिल्याच्या भोगासाठी तुम्ही ही धडपड करता तर पद्मावतीसाठी बापाबरोबर भांडण केलं तर धडपड केलं तर काय बिघडलं? स्पष्टच करून तुला सांगतोय. स्पष्टच सांगा, मी अस्पष्ट कधी ऐकत नाही, बोलतही नाही. गुण तुझे चांगले आहेत, आता तिला का नाही आवडले हे तिथं तिला माहिती. बोला. सांगतोय तुला होय. तू काय म्हणालास? अहिल्याचं प्रकरण तू आता उगाळून सांगितलं. बोललास ते अगदी सत्य बोललास. मी ते केलं पण माझ्या एका लहानशा प्रश्नाचं उत्तर केलं आहे. ते केलं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आता बोलू नका. आता तू बोलून मोकळा झाला. नाही तसं नव्हे. कसं आहे, प्रकरण मी बोलून सगळ्यांना कळलेलं नाही, अगोदरच समजलेलं आहे. बोला मी तेच म्हणतोय. बोला. फक्त अहिल्याकडे गेलो एवढंच सगळ्यांना माहित आहे. हो. आमचा गोंधळ कोणाला माहित आहे? हा, मागचा बोला. नाही, तो आत्ता बोला तुम्ही. तुम्ही आणि गौतम ऋषी अनर्थ करू नका. मला देणं घेणं नाही. राधे. धडपड लग्नाची माझा करतोय तसं तुम्ही तुमच्या केवळ हौसेपोटी बरीच धडपड केली ती तेवढी सांगितली. मी तेच म्हणतोय. बोला. तू काय म्हणालास? अहिल्याकडे मी गेलो. हो. जरूर गेलो. बोक्याच्या स्वरूपात बाहेर पडलो. जरूर बाहेर पडलो. माझ्या एका लहानशा फक्त प्रश्नाचं उत्तर दे. विचार. ज्यावेळी अहिल्याच्या आश्रमात गौतम ऋषी नाही हे ज्यावेळी मी पाहिलं आणि आत प्रवेश करता झालो त्यावेळी द्वारावर एक मी कोंबडा ठेवला होता. तुला माहित आहे तो कोण होता? उंदराला मांजराची साक्ष. कोण होता बरं? कोण होता? त्याने सर्वात पहिल्यांदा पाहिलं कसा प्रवेश करतात तुम्ही. गौतम ऋषींच्या रूपानं कसा जातात हे पाहिलं. तो तुमच्या समोर कोंबडा उभा आहे. म्हणजे तुम्हीच ना? राजा सोमेश्वर, मी अहिल्या उपभोगली. अहिल्याच्या आश्रमात मी प्रवेश ज्यावेळी केला त्यावेळी तुला कोंबडा म्हणून मी बाहेर ठेवला. मग त्यावेळी तुला कळलं नाही. मी आज जाऊन मी काय म्हणालो मागचा गोंधळ कुणालाच कळला नाही. जो मला सहकार्य करतोय तोच मला आता विचारतोय अहिल्याकडे गेला, हे केला, ते केला. ठीक, तुझ्या मताने तू बोलून मोकळा हो. पण मी अहिल्या उपभोगली ती का? ही देवतांची दैवी लीला होती. या विश्वात देवतांचे दैविक विचार हे सर्वसामान्यांच्या ध्यानी कधी येणार नाही. देवतांच्या दैविक लीला या देवतांनाच ठाऊक आहे. ज्या गौतम महामुनींची पत्नी अहिल्या, ही अहिल्या ज्यावेळी मी उपभोगली मला शाप मिळाला. मी भगेंद्र झालो. पण हे शापच माझ्यासाठी वरदान ठरले गेले. सहस्त्र जी भग पडली त्या सहस्त्र भगांचे सहस्त्र नयन झाले. या सहस्त्र नयनांनी मी अखिल विश्व एकाच वेळी पाहतोय. तुझ्याकडे काय आहे? बोला. माझ्याकडे काय आहे ते सांगतो. आधी पहिलं तुमचं पूर्ण करा. माझं पूर्ण झालं, बोलू शकतो. कोंबडा होऊन मी तुमच्या सोबत राहिलो म्हणजे पूर्ण साक्षीदार तुमच्या प्रकरणाचा मी तूच. मग तू बोलणं योग्य कसं? आता मला सांगा, गौतम ऋषींची अहिल्या तिच्या लग्नाचा विचार ठरला गेला, बरोबर? बरोबर. मग लग्नाचा विचार जेव्हा ठरला गेला तेव्हा एक पण ठेवला गेला. तो आपल्याला ज्ञात असेल कारण त्या पणासाठी खूप धडपड तुम्ही केली. आमचीच होती. फुकट गेली धडपड. असू दे ना. असू दे ना, नाही जाऊ दे. कसं मी आहे, वाईट वाटून घेणार नाही. तू वाईट वाटून घेत असते. मरणावर बोट ठेवलं की बरं लागतं. ते तुला जी वेळ विसरली तो तुमचा राग तिच्यावर होता, तिच्या सौंदर्यावर. गौतम ऋषी हे अहिल्याचे कोण? गौतम ऋषी हे अहिल्याचे पती. मी तर बापाई म्हणे. कारण ब्रह्मदेवांची कन्या लहानाची मोठी अहिल्याला गौतम ऋषींनीच केली. मग गौतम ऋषी तिला भोग देण्यासाठी गेले नव्हते, पण त्या रूपात तुम्ही गेला आणि एका पित्यानं आपल्या पत्नीला दिलेला गर्भभोग असा मी दादांचा आरोप केलाही असता, पण त्या रूपात तुम्ही होता आणि तुम्ही ते प्रकरण घडविलं म्हणून गौतम
ओरडल्याशिवाय हरवल्याशिवाय तुम्हाला समजणार नव्हतं की गौतम महंत येत आहेत, तुम्ही आता सुरक्षितपणे बाहेर पडा. अगदी तेव्हा तुम्ही सुरक्षित बाहेर पडला. मग एवढ्या सगळ्या तुमच्या प्रकरणाला जर या सोमेश्वरानं हातभार लावला, एवढी मदत केली, तर एका शुल्लक नातीच्या लग्नासाठी तुम्ही का